कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा म्हटलं की आठवते ती म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या फराळात ताटामध्ये पातळ पोह्याचा चिवडा नसेल तर त्या ताटाला अजिबात शोभा नाही. आज आपण अर्धा किलो प्रमाणात पातळ पोह्यांचा अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा चिवडा कसा बनवायचा तर ते बघणार आहोत. पातळ पोह्यांचा चिवडा करताना तो चिवडा आकसतो, 2 दिवसात नरम पडतो. मग हे सर्व होऊ नये म्हणून आज मी तुमच्यासाठी भरपूर टिप्स शेअर करणार. चिवडा अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहावा त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. पातळ पोह्यांचा चिवडा करण्यासाठी सुरुवातीला आपण इथे नायलॉन पोहा म्हणजेच पातळ पोहा इथे वापरत आहोत. तर अशा प्रकारे हे अर्धा किलो पोहे आहेत आणि नेहमीच्या पोह्यांपेक्षा हे पोहे अगदी पातळसे असतात. त्यामुळे आणि याचा चिवडा विशेष करून खूप छान असा लागतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे आपण इथे चिवडा करण्यासाठी हे पातळ पोहेच वापरतो. तर बऱ्याच जणांना पातळ पोहामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होते. तर ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी तुम्हाला अशा प्रकारे अगदी जवळून असं हे पोह्यांचं व्हिडिओ इथे दाखवलेला आहे. जेणेकरून तुम्हाला नॉर्मल पोहे आणि पातळ पोह्यातला डिफरन्स इथे कळून जाईल. तर आता आपल्याला हे पोहे छान चाळणीने अशी गाळून घ्यायची. तर चाळणीने गाळत असताना आपल्याला इथे लक्षात येईल की ह्या पोह्यांमध्ये बऱ्याचदा राख असते किंवा खड्यांचे कण असतात. तर ते निघून जाण्यासाठी आपण अशा प्रकारे चाळणीने चाळून घेणार. म्हणजे हे पोहे छान असे स्वच्छ होतात. तर हा चिवडा बनवण्यापूर्वी इथे आपल्याला अगदी साधा सोपा असा मसाला इथे तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे एक मिक्सरचं छोटंसं भांडं वापरत आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा धने घालत आहे. त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा प्रत्येकी जिरे आणि बडीशोप घालायची आहे. त्याचमध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहोत. आणि आता आपल्याला साखर म्हणजे गोडवा ह्या चिवड्याला येण्यासाठी मी ते 1 ते 2 चमचे साखरेचा वापर करत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर थोडीशी कमी जास्त करू शकता. आता आपल्याला हे सगळे जिन्नस छान मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे. जर हा चिवडा तुम्हाला थोडासा आंबट गोड चवीचा हवा असेल तर यामध्ये थोडंसं लिंबू सत्व घाला किंवा आमचूर पावडरसुद्धा घाला. तर इथे मी ते न वापरता अशा प्रकारे हा मसाला तयार करून घेतला आहे. तर चिवडा करण्यापूर्वी सुरुवातीला आता आपण ही पोहे तर छान अशी चाळून घेतली. त्यानंतर आता आपल्याला ही पोहे छान अशी कढईमध्ये भाजून घ्यायची आहे. तर भाजत असताना अगदी जाडबुडाची अशी कढई घ्यायची. सुरुवातीला गॅस अगदी फुल करायचा. त्यानंतर गॅस अगदी कमी करून मंद आचेवरती आपल्याला ही पोहे छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. असं केल्यामुळे हा चिवडा संपेपर्यंत अगदी कुरकुरीत असा राहतो. जर तुम्हाला हे पोहे भाजायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही उन्हामध्ये छान याला कडक होईपर्यंत वाळवून घ्यायचं. पण असं होत नाही तर किंवा आपण उन्हामध्ये ठेवायचा कंटाळा करतो तर अशा वेळी अशा प्रकारे हा चिवडा म्हणजे हे पोहे जर तुम्ही मस्त असे भाजून घेतले ना तर हा चिवडा अगदी कुरकुरीत असा येणार. तर इथे ही कढई छोटी असल्यामुळे मी हे पोहे बॅचेस वाईज छान असे भाजून घेत आहे. आणि भाजत असताना यामध्ये आपल्याला अजिबात तेलाचा मिठाचा कसलाच वापर न करता असेच हे भाजून घ्यायचे. त्यानंतर हे पोहे छान भाजून झाले की अशा प्रकारे एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढायचे. तर मोठ्या ताटामध्ये काढण्यापूर्वी तुम्ही ह्या ताटामध्ये एखादा कॉटनचा कपडा अंथरायचा आणि मग त्यावरती काढायचं. बऱ्याचदा पोहे खूप जास्त गरम असतात आणि गरम पोहे आपण ताटामध्ये घातल्यानंतर त्याला एक घाम सुटायला लागतो. तर अशा प्रकारे म्हणजे असं न होता जर तुम्ही डायरेक्टली कॉटनच्या कपड्यावरती जर ही पोहे टाकले तर त्याला घाम सुटला तरी ते कॉटनच्या कपड्याला तो सोक करून घेतो आणि ह्या पोह्यांना अजिबात ओलसरपणा येत नाही आणि हे पोहे छान कुरकुरीत असेच राहतात. तर मी इथे सर्व पोहे अशा प्रकारे मस्त असे भाजून घेतलेले आहेत. अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत. तर आज आपण हा चिवडा बनवत असताना अर्धा किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवत आहोत आणि ह्या पातळ पोह्यांच्या चिवड्यासाठी आज मी तुम्हाला तेलापासून शेंगदाण्यापासून सर्व प्रमाण अगदी अचूक असं सांगत आहे. तर सुरुवातीला आता आपल्याला हे काही साहित्य जे तळून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी 150 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. तर ह्या 150 ग्रॅममधलं मला 100 ग्रॅमच तेल इथे लागलेलं आहे. तर त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही 100 ग्रॅमच तेल इथे घ्यायचं. तर आता आपल्याला सुरुवातीला तेल छान तापलं की मग त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे घेत असताना 150 ते 200 ग्रॅम एवढे शेंगदाणे घ्यायचे. त्यानंतर शेंगदाणे छान कडकडीत असे तळून घ्यायचे आहे. तर शेंगदाणे तळत असताना सतत हलवत असे तळवायचे म्हणजे ते एका ठिकाणी कुठेही डागत नाही आणि सर्व बाजूनी मस्त असे तळले जातात. त्याचबरोबर शेंगदाणे तळत असताना अगदीच फुल गॅसवरती ते खमंग होईपर्यंत म्हणजे काळपट होईपर्यंत अजिबात तळू नका. नाहीतर ते तळल्यानंतर कडसर असे लागतात. अगदी त्याचा थोडासा कलर बदलायला लागला की थोडंसं लालसर असं वाटायला लागलं की लगेच इथे शेंगदाणे हे काढून घ्यायचे. त्यापेक्षा जास्त तळले तर ते शेंगदाणे कडू असे लागतील. तर आता इथे मस्त असे शेंगदाणे तळून झालेले आहेत आणि हे तळलेले शेंगदाणे मी भाजून घेतलेल्या पोह्यांवरती घालून घेत आहे. तर अशा प्रकारे मी जे जे साहित्य तळणार ते सर्व साहित्य मी एक एक करून या भाजलेल्या पोह्यांवरती घालून घेणार आहे. तर त्यानंतर आता आपण इथे 100 ग्रॅम डाळं तळून घेत आहोत.
डाळं तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, कारण सुरुवातीलाच ते भाजलेलं असल्यामुळे ते पटकन असं तळून होतं. त्यामुळे तळत असताना खूप जास्त याला तळायची अजिबात गरज नाही. जर तुमच्याकडे डाळवं नसेल किंवा तुम्हाला हे डाळं पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये घालायचं नसेल, तर तुम्ही ही स्टेप इथे स्किप केली तरीही चालेल. तर इथे डाळं तळून घेतल्यानंतर मी यामध्ये 9 ते 10 काजू घालत आहे. हे सुद्धा एक ऑप्शनल आहे. तुम्हाला हे घालायचे असतील तर घाला, नाही घातले तरीही चालतील. पण या चिवड्याला अगदी सुंदर असं दिसण्यासाठी मी यामध्ये काजू घालत आहे. आणि हे काजू तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, कारण सुरुवातीलाच हे तेल खूप जास्त तापलेलं असल्यामुळे काजू अगदी झटपट असे तळून होतात. तर तळून घेतलेले काजूसुद्धा आपल्याला भाजून घेतलेल्याच पोह्यांवरती घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण इथे कढीपत्ता तळून घेणार आहोत. तर मला खूप जास्त कढीपत्ता हा चिवड्यामध्ये आवडतो, तर त्याप्रकारे मी भरपूर असा कढीपत्ता तळून घेत आहे. जर तुम्हाला कढीपत्त्याचं प्रमाण थोडंसं कमी हवं असेल तर तुम्ही थोडंसं कमी घातला तरीही चालेल. त्यानंतर कढीपत्ता तेलामध्ये घातल्यानंतर अगदी तेलाचा आवाज बंद होईपर्यंत हा कढीपत्ता छान असा तळून घ्यायचा, म्हणजे तो छान कडकडीत असा तळला जातो. जर तुम्ही अगदी पटकन असा हा कढीपत्ता काढून घेतला तर तो तळला जात नाही आणि नरम असा पडतो, जेणेकरून त्याने काय होतं की चिवडासुद्धा नरम पडेल. त्यामुळे अगदीच कुरकुरीत होईपर्यंत हा कढीपत्ता इथे तळून घ्यायचा. त्यानंतर आता आपण इथे 100 ग्रॅम खोबरं इथे छान असं तळून घेत आहोत. तर हे खोबरं तळत असताना सुरुवातीलाच आपल्याला याचे पातळ असे काप तयार करून घ्यायचे आणि मग हे तळून घ्यायचं, म्हणजे तळायला सुद्धा हे खूप जास्त वेळ घेत नाही आणि त्याचबरोबर चिवड्यामध्ये पातळ असे काप असणारे हे खोबऱ्याचे अतिशय सुंदर असे दिसतात. त्याचबरोबर खायला सुद्धा हे खूप छान असे लागतात. त्यामुळे हे कट करून घेताना अगदी पातळ असे कट करायचे. बघा, खोबऱ्यालाही खूप जास्त अजिबात वेळ लागलेला नाही. छान गुलाबीसर लालसर असे व्हायला लागले की आपण आता हे खोबरंसुद्धा अशा प्रकारे तळून काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे चिवड्यासाठी लागणारे जे साहित्य आहे, म्हणजे जे पदार्थ आहे आपल्याला तळून घ्यायचे होते, ते तळूनसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये कढईमध्ये तेल उरलेलं होतं. तर त्यामधूनच मी 50 ग्रॅम तेल यामधून काढून घेतलेलं आहे आणि फक्त 100 ग्रॅम हे तेलामध्येच आपल्याला हा चिवडा इथे मी तयार करून घेतलेला आहे. तर सर्व जिन्नस या पोह्यांवरती घालून घेतल्यानंतर बघा, काय सुंदर असा इथं चिवडा दिसत आहे. असाच खावा की काय असंच वाटत असेल, तर त्यापूर्वी आता आपल्याला ह्या तेलामध्ये राहिलेल्या तेलामध्ये हिरवी मिरची तळून घ्यायची आहे. त्यापूर्वी मी ह्या तेलातलं काही तेल इथे काढून घेत आहे, जेणेकरून मला अजिबात हा तेलकट असा चिवडा इथे तयार करायचा नाही. अगदीच कमी तेलामध्ये आपल्याला हा पातळ पोह्याचा चिवडा इथे तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता ह्या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला छान हिरवी मिरची ते तळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी तिला कट केलेलं आहे. जर तुम्हाला उभे कट करायचं असेल मिरचीला तर तुम्ही उभंसुद्धा कट करू शकता, पण पातळ असं कट करायचं, म्हणजे ती पटकन अशी तळल्या जाते. त्यानंतर मिरचीसुद्धा अगदीच कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. तिला खूप जास्त ओलसर असं ठेवायचं नाही. छान कुरकुरीत अशी तळली गेली की मग ती मस्त अशी चिवड्यामध्ये लागते. त्याचबरोबर चिवडासुद्धा कुरकुरीत राहतो. त्यानंतर मिरची छान कुरकुरीत अशी तळल्या गेल्यानंतर मी इथे गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि आपण जो चिवड्यासाठी मसाला तयार करून घेतला तो मसालासुद्धा ह्याच याच्यामध्ये मी घालून घेतला आहे, जेणेकरून गॅस फुल असल्यामुळे इथे जळू शकतो किंवा ही कढई खूप जास्त गरम असल्यामुळे त्याला गॅसची अजिबात गरज नाही. एवढ्यामध्येच हे छान असं तळून होतं. आता हे तळून घेतलेला जो मसाला आहे ना, तर तो मसाला आपल्याला अशा प्रकारे ह्या चिवड्यावरती घालून घ्यायचा. तर तळलेला हा मसाला आपण ह्या पोह्यांवरती घातल्यानंतर आता आपल्याला हे चिवडा छान असा एकत्रित करून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला हे तेल खूप जास्त गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो. तर अशा प्रकारे मी इथं चमच्याने किंवा अशा प्रकारे झाऱ्याने हे सर्व जिन्नस छान असे एकत्रित करत आहे आणि एकत्रित करत असताना अगदी हळूवार अशी एकत्रित करायची, जेणेकरून आपण हा पातळ पोह्याचा चिवडा बनवत आहोत आणि हा चिवडा म्हणजे हे पातळ पोहे अगदीच चुरा नको व्हायला. तर त्यासाठी छान असं हे हळूवारपणे एकत्रित करून घ्यायचे. आणि हे सर्व एकत्रित करत असताना अशा प्रकारे जर तुम्ही दोन्ही चमच्यांचा वापर केला तरीही चालेल, कारण अशा प्रकारे दोन्ही चमच्यांचा वापर करून हा चिवडा पटकन असा एकत्रित होतो किंवा त्यानंतर अगदी हाताने सुद्धा छान असा हे एकत्रित होतं. पण करत असताना अगदी अलगदपणे करायचं, हळूवारपणे करायचं, जेणेकरून ही पोहे चुरा होणार नाही आणि हा चिवड्याचं मिश्रण ह्या पोह्यांना छान असं लागलं जाईल. तर अशा प्रकारे हा चिवडा छान असा एकत्रित करून घेतल्यानंतर तुम्ही या वेळेला थोडासा चिवडा इथे टेस्ट करून बघायचा. जर तुम्हाला यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त वाटत असेल तर यामध्येच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि हा चिवडा परत एकदा छान असा एकत्रित करून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला अगदी अचूक चवीचा असा हा चिवडा इथे मिळून जाईल. तर बघा, काय सुंदर असा हा चिवडा इथे दिसत आहे. सर्व जिन्नस छान असे एकत्रित झाल्यानंतर या चिवड्याचा कलर अगदी सुंदर असा आलेला आहे आणि खायला सुद्धा हा चिवडा अगदी एक नंबर असा लागतो.
तर आज मी हा तुम्हाला चिवडा बनवून दाखवत असताना अर्धा किलोच पोह्यांचा बघा भरपूर प्रमाणामध्ये हा इथं चिवडा इथे तयार झालेला आहे. आणि अर्धा किलो पोह्यांसाठी अगदी 100 ग्रॅम तेलामध्ये आपण आता इथे हा चिवडा इथे बनवलेला आहे. म्हणजे खूप जास्त तेलकट नाही, अजिबातच तेलकट नाही असा हा चिवडा आपण इथे तयार करून घेतला आहे. हा चिवडा तुम्ही 2 महिनेसुद्धा डब्यामध्ये स्टोअर करू शकता. अगदी त्याला अजिबात वाससुद्धा यायचा नाही, इतका सुंदर असा हा चिवडा इथं तयार होतो. तर हा अशा प्रकारे पातळ पोह्याचा चिवडा अगदी कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं, तर सुरुवातीला पोहे छान कुरकुरीत असे मंद आचेवरती भाजून घ्यायचे. त्यानंतर एकतर ते कुरकुरीत पोहे भाजायचे किंवा उन्हामध्ये वाळून घ्यायचे. त्यानंतर चिवडा बनवत असताना एक एक जिन्नस तळून घेतल्यानंतर आपण पोह्यांवरती टाकत जातो. तर सुरुवातीला भाजलेले पोहे त्यासाठी ताटामध्ये कॉटनच्या कपड्यावरती आथरायचे आणि मग त्यावरती सर्व तळलेले जिन्नस यावरती घालायचे. म्हणजे जर पोह्याला घाम सुटल्यासारखा झाला किंवा ओलसरपणा जर आला तर तो त्या कपड्यालाच लागून जातो. त्यानंतर सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्ही डायरेक्टली जर अशा प्रकारे हा चिवडा तयार केला आणि तो तुम्हाला थोडासा ओलसर असा वाटायला लागला, तर मग काय करावं किंवा तो कुरकुरीतच वाटत नाहीत, मग काय करावं, तर अशा प्रकारे सर्व जिन्नस छान असे एकत्रित करून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं प्रमाण घेऊन किंवा थोडं बॅचेस वाईज हा चिवडा घ्यायचा आणि तो परत एकदा कमी गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा. म्हणजे तो मस्त असा कुरकुरीत. अशा प्रकारे भरपूर टिप्ससहित मी तुमच्यासोबत पातळ पोह्यांचा अर्धा किलो प्रमाण घेऊन अगदी कमी तेलकट असा चिवडा इथे शेअर केलेला आहे. तर ह्या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे हा चिवडा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अगदी सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते. तर ही सुद्धा एक सोपी अशी रेसिपी आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील. आणि प्लीज हा व्हिडिओ तुम्ही भरपूर जणांना शेअर नक्कीच करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.